नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पुरी। इथे आपण बारीक कट करून घेऊयात पालक। हिवाळा असल्यामुळे पालक ही मार्केटमध्ये अवेलेबल असते। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पालक पुरी ही सगळ्यांनाच आवडते। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप चिरलेली बारीक पालक टाकूयात। 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात। थोडंसं अद्रक आणि लसूण टाकून घेऊयात। तसेच 1 चमचा जिरे, थोडंसं पाणी, हे मिश्रण व्यवस्थित बारीक वाटून घेऊयात। 1 कप गव्हाचे पीठ घेऊयात आणि त्यामध्ये भरपूर असे तीळ टाकून घेऊयात। तसेच चवीनुसार मीठ घालून घेऊयात। 1 चमचा हळद घालून घेऊयात। 1 चमचा ओवा हातावरती रगडून त्यामध्ये टाकूयात आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आणि ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये वाटलेले मिश्रण टाकून व्यवस्थित मळून घेऊयात। लागेल तसे मिश्रण टाकून घ्यावेत त्यामध्ये। आजची रेसिपी खास आहे कारण ही खूपच हेल्दी आणि झटपट तयार होते। पालकमुळे पुऱ्यांना सुंदर हिरवा रंग आणि भरपूर पोषण मूल्य मिळतं। लंच बॉक्ससाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। प्रवासानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही छान लागते। त्यामध्ये थोडेसे तेल घालून पीठ व्यवस्थित घट्ट असे मळून घ्यावे। पीठ थोडे घट्टच ठेवा म्हणजे पुऱ्या छान फुगतील आणि कुरकुरीतही लागतील। हे मळलेले पीठ 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यावे। गॅस चालू करून घ्यावा। त्यावरती कढई ठेवावी आणि त्यामध्ये आपल्याला लागेल असे तेल टाकून घ्यावे। मळलेले पीठ घ्यावे आणि पाटाला थोडेसे तेल लावून घ्यावे। त्यानंतर ही पुरी व्यवस्थित अशी लाटून घ्यावी। या पुरीला कोरडे पीठ अजिबात लावू नये। कोरड्या पिठामुळे पुऱ्या ह्या कडक होतात। या पुऱ्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात। पालकामुळे आयर्न आणि फायबर भरपूर मिळतं। मुलांच्या डब्यात वेगळा आणि पौष्टिक पदार्थ म्हणून नक्की ट्राय करू शकता। व्यवस्थित लाटून झाल्यानंतर त्याचे आपण वाटीने किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही साहित्याने असे गोल गोल पुऱ्या करू शकता। रोजच्या आहारात पालक असणं खूप फायदेशीर आहे। ही रेसिपी चव आणि आरोग्य दोन्ही देते। अशा या गोल गोल पुऱ्या आपल्या तळण्यासाठी तयार आहेत। पुऱ्या तळताना तेल हे आपलं खूप गरम नसावं। एकाच वेळी खूप पुऱ्या टाकू नका, नाहीतर त्या पुऱ्या फुगणार नाहीत। ही पुरी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यावी। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हेल्दी आणि स्वादिष्ट पालक पुरी खाण्यासाठी तयार। आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।